मला असं वाटतं की ते खोटं बोलतायत आणि त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे। काल अजित पवारांची मुंबईत जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत अजित पवार फार वेगळे होते। म्हणजे खरं तर त्यांनी सरळ सरळ पुण्याच्या मुद्द्यावर हात घालायला पाहिजे होता, पण इकडच्या तिकडच्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर त्यांनी पुण्याबद्दल ते थोडंसं बोलले आणि त्यात सुद्धा ज्या पद्धतीने ते बोलले, कारण आपण त्यांना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अजित पवार जर त्यांच्या मनासारखं झालं नाही तर भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं ते झालं नाही तर विरोधी पक्षावर देखील भडकणारे अजित पवार काल त्यांचा पूर्ण बॉडी लँग्वेज जी होती ती अतिशय गांगरल्यासारखी होती। ते दादांत खोटं बोलत होते हे दिसत होतं। मला जो मी आधी प्रश्न मांडला होता की 4 दिवस त्यांना का लागले या प्रकरणाबद्दल बोलायला, म्हणून मला आणि कालचा त्यांचा जो तेवर होता त्याच्यावरनं मला असं वाटतं की ते खोटं बोलतायत आणि त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी करून जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।